या ठिकाणी आपणासमोर बोलायला उभा असताना प्रचंड दुःखाच्या छायेत आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। सुरुवातीलाच आपण या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। आपल्या सर्वांना कल्पना आहे की रामराजेंची राजकीय सुरुवात अपक्ष आणि अपक्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली सुरुवात झाली। जी काय आज राजकीय परिस्थिती निर्माण झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकलं होणं आणि त्यातून हे सगळे जी काही परिस्थिती निर्माण होत गेली, त्यातून आज आपण शिवसेना पक्षामध्ये आलेलो आहोत। परंतु दादांची आणि आपली संबंध, आपली नाळ ही नेहमीच जवळची होती आणि पवार कुटुंबियांशी, विशेष करून रामराजेंची आणि आदरणीय शरद पवार साहेबांचे संबंध बघता ती कायमचीच राहणार आहे। पण राजकीय परिस्थितीमध्ये आज आपल्याला शिवसेना पक्ष हा निवडावा लागलाय। फक्त एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या 3 महिन्यापासून शिवसेना पक्षात आल्यापासून जी काही ताकद वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्री आमदार शंभूराव यांच्या माध्यमातून जी मिळतीये ती मात्र निश्चितपणे अत्यंत चांगल्या प्रकारची आहे आणि कुठल्याही अडचणीला त्या ठिकाणी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेऊन कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे पाठबळ ताकद देणं, हे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ह्या 3 महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा अनुभव आला। वास्तविक अपक्ष या नात्याने ज्यावेळेला रामराजे निवडून आले, अनेक अपक्ष आमदार निवडून आले होते। महाराष्ट्रात त्यावेळेला 42 अपक्ष आमदार निवडून आले होते। पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी पट्ट्यातले जवळपास 22 अपक्ष आमदार होते, 22 पेक्षा अधिक होते। पण यापैकी 22 आमदारांनी एकत्रित येऊन तत्कालीन शिवसेना आणि भाजपची युती शासन त्यावेळेला आलं। मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी त्यावेळेला होते आणि तुमच्या कुणाच्या स्मरणात असेल, जुन्या लोकांच्या निश्चित असेल, फलटणला माळजाईच्या मंदिरामध्ये येऊन त्यांनी कृष्णा खोऱ्याची स्थापन झाल्याची घोषणा केली आणि तिथून खऱ्या अर्थाने ह्या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला। या अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा ह्या एवढ्याच मुद्द्यावर दिला होता की तुम्ही आमच्या या दुष्काळी भागाला पाणी आणण्याची आवश्यकता आहे। हे पाणी जर आपण कृष्णा खोऱ्यातलं अडवलं नाही तर कायमस्वरूपी हा दुष्काळी भागाचं हे पाणी हे पुढे जाणार आहे, ते कर्नाटकाला, आंध्रला जाणार आहे, त्याच्यावरचा महाराष्ट्राचा हक्क हा निघून जाणार आहे आणि कायमस्वरूपी आम्ही दुष्काळामध्येच राहणार आहोत। हे त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं आणि ह्या संबंधात तुम्ही लक्ष घातलं तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो। कुणी मंत्रिपद त्या ठिकाणी मागितलं नाही आणि रामराजे साहेब असतील, कडेपूरचे त्यावेळेला अपक्ष आमदार आलेले स्वर्गीय संपतराव देशमुख असतील, या सर्वच आमदारांनी त्या ठिकाणी या शासनाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री झाले, त्यांना पाठिंबा व्यक्त केला। माळजाईला त्यांनी घोषणा केली आणि त्यामध्ये रामराजेंनी तेव्हापासून ह्या पाणी प्रश्नाला एवढं झोकून दिलं, पैसे नसले तर त्या ठिकाणी रोखे काढायला लावले। 17% व्याजदराचे रोखे होते त्या काळामध्ये आणि पैशाची कमतरता पडून न देता ही कामं चालू राहतील आणि पाणी अडवलं जाईल अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं प्रत्यक्षामध्ये ते पाणी अडलं गेलं। आणि त्यामुळेच कोणी जर म्हणत असेल की या 30 वर्षात रामराजेंनी काय केलं, तर खऱ्या अर्थाने या दुष्काळी भागाच्या केवळ फलटणच्या नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाला कृष्णा खोऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आज पाणी अडवलं गेलंय त्याच्या पाठीमागं 100% रामराजांचा हा महत्वाचा वाटा आहे। याविषयी कुणाच्याही मनात शंका येण्याचं कारण नाही आणि याचं सर्टिफिकेट जर कोणी दिलं असेल तर ज्यांनी पाणी प्रश्नामध्ये संपूर्ण स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं ते कैलासवासी गणपतराव देशमुखांनी दिले, फलटणला येऊन दिलेलं आहे। हे जे कृष्णा खोऱ्याचं पाणी अडलं ते केवळ रामराजांमुळे अडलं,
ज्यावेळेला गणपतराव देशमुखांसारखा एक अत्यंत अभ्यासू, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, त्यांनी सुरुवात शेतकरी कामगार पक्षातून केली आणि शेतकरी कामगार पक्षामध्येच अखेरचा श्वास त्यांनी त्या ठिकाणी सोडला. आज आम्ही कुठल्या उद्या पक्षात श्वास घेणार होते आम्हालाच माहित नाही, अशी आजची परिस्थिती. म्हणजे त्यावेळेचे नेते आणि आजचे किती मोठी तफावत आहे. आणि ह्याला नेमकं कारणीभूत कोण आहे? नेते मंडळी कारणीभूत असतील, पण आपण सुद्धा कुठं ना कुठे नक्कीच कारणीभूत आहोत. ठामपणे उभं राहण्याची, ठामपणे पाय रोवून उभं राहण्याची भूमिका आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आणि तीच भूमिका 7 तारखेला आपण घ्यावी एवढीच विनंती करायला या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. उमेदवार आपल्या परिचयाचे आहेत. गटामध्ये श्रीमती रुपालीताई सरगर आहेत, गणामध्ये गणेश तांबे आहेत. मला परत एकदा संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते, बाबांचे पण मानते. पण या संधीचं मी सोनं करेन. जशी मला बाबांनी संधी दिली तशी तुम्ही मला काम करायची संधी देताल ह्याची खात्री आहे मला. कामाच्या बाबतीत या ठिकाणी आपणाला तुमच्याच गावच्या कन्या आहेत, परंतु आता होळच्या आहेत. त्या रेश्माताईंनी कल्पना दिली, त्याचप्रमाणे आमचे तरुण तडफदार सरपंच या नात्याने जे सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, ते संग्राम खलाटे यांनी कल्पना दिली. किती कामं झाली, कशी झाली, याच्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती दिली. गाव पातळीवरची कामं तर आपण करतच राहतो, कुणी आमदार असता तर झाली असती. परंतु या ठिकाणी पाहण्यासारखा प्रश्न रामरायांशिवाय सुटला नसता, तेवढंच खरं आहे. कमीनसारखा कारखाना रामरायांशिवाय आपण जे कष्ट घेतले त्याशिवाय कमीनसारखे मोठा उद्योग या ठिकाणी आला नसता. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, ऊसाचा प्रश्न, साखरवाडीची जी काही परिस्थिती झाली होती, आता तीच मंडळी पुढे उभा आहेत. म्हणजे एक कारखान्याची परिस्थिती अशी, तर मग तालुक्याची काय करतील, हा साधा विचार कुठेतरी आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. अख्ख्या सीझनचा त्या ठिकाणी झालेलं गाळप, त्या अख्ख्या सीझनची साखर कुठे गेली आणि त्या किती लोकांना पैसे मिळाले, कामगारांची काय दैना झाली, आपल्या सर्व सूट आहे. आणि असं कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. मलाही कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की साखरवाडीला पुन्हा अशा प्रकारचं एवढं भव्य दिव्य स्वरूप प्राप्त होईल. बंद पडलेला, सीझन घेऊ शकत नाही अशी परिस्थिती, त्याच्यामध्ये रामरायांनी लक्ष घातलं. NCLTच्या माध्यमातून दत्त इंडिया त्या ठिकाणी आला आणि आज 10,000 गाळप क्षमता त्यांची आहे. कोजन झालेलं आहे त्या ठिकाणी, इथेनॉल बनतंय, पोती सुद्धा तिथंच बनतायत. आणि ह्या संपूर्ण परिसरातील साखरेचा दर, ऊसाचा दर कोण ठरवतं, तर तो आता साखरवाडीला ठरायला सुरुवात झाली. सर्वात आधी ऊसाच्या दराची कोंडी कोणी फोडली? साखरवाडीने फोडली. त्यांना बाहेरून फोन आले, तुम्हाला कोणी सांगितली एवढी घाई करायला? म्हणजे जिथं बंद पडलेला उद्योग आज त्या ठिकाणी तो एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात तुमच्या समोर उभा राहिलाय. कामगारांचे प्रश्न मार्गी लागले, हे काय सहजासहजी शक्य होतं? श्रीरामची सुद्धा तीच परिस्थिती होती. आमचे माणिक दादा या ठिकाणी आहेत, त्यांना कल्पना आहे पगार होत होते का, प्रॉव्हिडंट फंडचे किती अडचणी होत्या. मार्ग काढत काढत त्या ठिकाणी आज तिथं सुद्धा 5,000पेक्षा आपण अधिक गाळप करतोय. कोणाचेही कुठलेही पैसे त्या ठिकाणी मागं राहत नाहीत. ऊसाचं 15 दिवसाला म्हणजे 15 दिवसाला पेमेंट करणारे हा परिसरातील तो एकमेव कारखाना आहे. वेळच्या वेळेला कामगारांचे पगार करणारा, प्रॉव्हिडंट फंड त्या ठिकाणी पाठवणारा, ग्रॅच्युटी वगैरे वेळच्या वेळेला मिळणारा हा आता एकमेव कारखाना आहे. तो कसा चाललाय, कुणाबरोबर आपण चालवतोय, ह्याला महत्व आहे का तुम्हाला मिळणाऱ्या पैशाला महत्व आहे, एवढंच मला सांगा. वेळच्या वेळेला मिळणं महत्वाचं आहे. म्हणजे अडचणीत असलेल्या संस्था सगळ्या पुन्हा त्या ठिकाणी सुस्थितीत आणण्याचं काम गेल्या या 30 वर्षाच्या काळामध्ये घडलं का, घडलं नाही? काट्याच्या बाबत कधी शंका कुणाला श्रीरामची येते? सहकारी आहे, एकमेव सहकारी कारखाना आहे.
गव्हाणीत बसण्याचा अधिकार फक्त श्रीराम मध्ये आहे. दुसऱ्या कारखान्यात तुम्हाला गेटच्या आत येऊन देणार नाही. ही वस्तुस्थिती आहे का नाही? 1 एकर असणाऱ्याला सुद्धा तेवढाच तिथं अधिकार आहे, तो तेवढाच मालक आहे. आणि 50 एकर असणाऱ्याला सुद्धा तेवढाच अधिकार आहे. हे फक्त सहकारात होऊ शकतं. हे सर्व जे आपण आपल्या डोळ्यासमोर आहे आणि पुढची जी प्रवृत्ती आहे की कशा प्रकारची, आता मी काय वेगळं सांगायची काय आवश्यकता आहे का? मग अशा प्रकारची प्रवृत्ती जर आली तर पुन्हा जुने दिवस याला फारसा वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच अत्यंत सुज्ञपणे आपण लोकसभेला चांगल्या प्रकारचं काम केलं, विधानसभेला केलं, आता त्याच्या दुपटीने आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि ते आपण करावं एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. ताकदीने करावं लागणार आहे. हे कोणासाठी नव्हे तर आपल्या स्वतःसाठी करावं लागणार आहे. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्या अस्तित्वाचा प्रश्न आपणच आपल्या हातात घेतला तरच तो सुटणार आहे. दुसरा कोणी सोडवू शकणार नाही. निवडणुकीमध्ये आता फार वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुका व्हायला लागलेल्या दिसत आहेत. फार मोठ्या प्रमाणात अर्थकारण वापरल्याशिवाय निवडणूक होत नाही. ही कुठेतरी फुसायला सुद्धा पाहिजे. असंच झालं तर ग्रामपंचायतीला सुद्धा तुम्ही कोणी उभं राहायला तयार नसाल. आता कुठून तरी येते म्हणून चालले, ग्रामपंचायतीला कोण देणार? हा कुठेतरी विचार करावाच लागणार आहे. आणि हा जर विचार केला नाही तर धनदांडग्यांशिवाय राजकारण कोणाच्याही ताब्यात नसेल. सर्वसामान्य रामराम करेन आणि स्वस्त बसेल. आणि 5-5 वर्षांनीच मग कशाला कामाचा त्या ठिकाणी हिशोब मागायचा आहे? कशाचाच हिशोब मागणार? कृपा करून त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं नाही. चुकीची प्रवृत्ती आपल्याला ह्या तालुक्यात येऊन द्यायची नाही. आणि ह्या करताच ताकदीने या दोन्ही उमेदवारांना आमचे हात बळकट करण्याकरता शिवसेना पक्षामध्ये आपलं त्या ठिकाणी नव्याने आपण गेलेलो आहे. तिथं आपलं वजन वाढलं पाहिजे. कधी वाढेल? तालुका तुमच्या मागे असला तर वाढेल. आणि त्याकरता आपण चांगलं मताधिक्य मिळवून द्यावं एवढीच विनंती करतो. एकनाथरावजी शिंदेबद्दल सांगितलं, लाडक्या बहिणीची योजना असेल, अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा ही व्यक्ती आहे. त्यांना एका ठिकाणी कळलं की एक मुलगी जी शिक्षण घेत होती, ती इंजिनिअरिंगला कुठेतरी शिक्षण, मराठवाड्यामधली मुलगी होती, शिक्षण घेत होती. फी भरायला पैसे नाहीत म्हणून, फी भरता येत नाही म्हणून तिने आत्महत्या केली. त्यांनी त्वरित दुसऱ्या दिवशी त्यांनी निर्णय केला की सर्व मुलींना कुठल्याही प्रकारचं शिक्षण असेल तर त्याची फी शासन भरेल, स्कॉलरशिप शासन देईल आणि सर्व मुलींची फी एका रात्रीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी माफ केली. अशा प्रकारचा संवेदनशील असणारा ही व्यक्ती आहे आणि ते ह्या पक्षाचं आज नेतृत्व करत आहे. अर्थातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आहे. पण आज ज्या पक्षाचं ज्या ताकदीने नेतृत्व आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब करत आहेत, आपल्या जिल्ह्यातलेच आहेत, दर्याचेच आहेत, महाबळेश्वरच्या जवळच्या दर्याचे ते आहेत. पवार कुटुंबीय सुद्धा आपल्याच जिल्ह्यातलं आहे, म्हणजे नांदवळ. म्हणजे आपल्या जिल्ह्यातून माणसं कुठं कुठं जातात, किती मोठी होतात हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ताकदीची माणसं निर्माण करणारा हा जिल्हा आहे. शेवटी छत्रपतींची गादी साताराच होती आणि माजी शिंदे सुद्धा शेवटी सातारचेच आहेत, कनेरखेडचेच आहेत. म्हणजे या जिल्ह्यांनी फार मोठी माणसं दिलेली आहेत. त्यापैकी नक्कीच आपल्याला एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. आणि अशा या व्यक्तीच्या मागे आज आपण उभे आहोत. एक संघटनात्मक पक्ष या नात्याने हा पक्ष काम करत असतो. एक संघटना निर्माण होते आणि या संघटनेला महत्व आहे. संघटनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत आपल्याला काम करता येतं. आणि म्हणूनच ही शिवसेना सारखी संघटना आपल्या बरोबर आहे. आपण त्या संघटनेत आहोत. आता ताकदीने कुठेही घाबरून न जाता काम करायचंय असा एक समज पसरवला आहे की फार मोठं त्या ठिकाणी लगेच फोन येतोय, काय होतंय, कोणाचा कुठला व्यवसायात अडचणी निर्माण केल्या जात आहेत, अशा प्रकारचा तो उद्योग चाललेला आहे. तुम्ही आता शिवसैनिक आहात आणि एक शिवसैनिक अडचणीत आला तर बाकी सर्व शिवसैनिक त्याच्या पाठीमागे उभे पाहिजेत. अशा प्रकारची संघटना आपल्याला उभी करायची. तरुण आमच्या मित्रांची ही संघटना उभी करण्याची आज त्यांची वेळ आहे.
आणि म्हणून आपण जास्तीत जास्त तरुण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. गणेश तांब्यांसारखे अनेक तरुण उमेदवार आपण आज त्या ठिकाणी उभे आहेत. वास्तविक अनेक या ठिकाणी इच्छुक होते, ती तेवढ्या तोला मोलाची होती, काही कोणी कमी नव्हतं. एखाद्या वेळेला अधिकही तोला मोलाचे असतील. आमचे चौदरवाडीचे धायगुडे होते, आमचे विनोद बाबांनी सुद्धा आता ते शिंदे परंतु दाखला मिळवला. तोला मोलाचा उमेदवार आहेच, काय शंका आहे? तशा प्रकारची अनेक तरुणांची मागणी होती. परंतु जो काही निर्णय झाला तो झाला. सर्वांनी अत्यंत मोठं मन दाखवून, औदार्य दाखवून त्या ठिकाणी निर्णय झालाय. त्या निर्णयाच्या बरोबर राहण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला याबद्दल त्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि त्यांनी औदार्य दाखवलं नसतं हे शक्य झालं नसतं. वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी निवडणूक म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, वेगवेगळे विषय येत असतात. ते आले तरी सुद्धा त्यांनी ते थांबून आता केवळ हा उमेदवार हा रामरायांनी दिलाय, शिवसेनेने दिलाय, आम्ही सर्व मंडळींनी दिलाय, आता विषय संपला, आता त्याच्या मागे ठामपणे उभं राहायचं, अशा प्रकारची भूमिका घेतली. याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आता सुद्धा आपण सर्वांनी आता त्यांच्या मागे ताकदीने उभं राहा. पुढं कोण आहे कसं आहे मला काही कल्पना नाही, त्या उमेदवाराचं मी कधी काही माहितीच नाही. परंतु नाही ते आपल्याला काही त्याशी देणं घेणं नाही, तो त्याच्यापाशी राहू द्या. आपण आपला उमेदवार हा निर्व्यसनी नक्कीच आहे. कारण आम्ही स्वतःच अशी व्यसनी लोक जवळ बाळगायच्या काही, आपण जसे तसे आपले कार्यकर्ते असायला पाहिजे ह्याच विचारायचे, त्याच्याशिवाय दुसरा कुठला विषय. आणि दुसरे उमेदवार त्यांनी आता सांगितलं नाही, तो फार मोठा लाभार्थी आहे रामराजांचा. माझ्या बरोबरच पंचायत समितीला ते निवडून आले. निवडून आल्यानंतर ते सबसिडी स्पेशालिस्ट आहेत. त्यांना कुठला तरी उद्योग करायचा असतो फक्त सबसिडी मिळवायला. मग या 2-3 प्रकरणात एवढे अडचणीत आले, मग त्यांना रामरायांनी मदत केली. रामरायांनी त्या आमच्या झेंडे आप्पाला त्यांच्या बरोबर अडकवला आणि बाळासाहेब भोसलेंना अडकवलं, वारकऱ्यांना. यांना आता फार अडचण झालीये, त्यांना थोडी थोडी मदत करा. ती मदत आता त्यांच्या बरोबरच तिकडच गेली आणि आता ते पुन्हा जिल्हा परिषदेला उभे. म्हणजे असे जर उमेदवार आले तर कसं काय व्हायचं? जिल्हा परिषदेचीच मला काळजी वाटते, पण तुम्ही जाऊन देणार नाही याची खात्री आहे. आणि तिथं जाऊन आता कुठं कशात सबसिडी मिळते हे हुडकत बसायला लागल्यावरती कामं कधी व्हायची? आज कृपा करून असल्या प्रकारचे उमेदवार निवडून येऊन देऊ नका. आणि त्यांच्या मागची प्रवृत्ती बघा की काय, जशी ती प्रवृत्ती तशीच पुढं, त्याच्यापेक्षा वेगळं काय आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणार? म्हणून 7 तारखेला ताकदीने ह्या दोन्ही उमेदवारांना आपण निवडून द्या एवढीच विनंती करतो. आपण बराच वेळ झाला तरी आपल्या संपूर्ण परिसरातील शिंदेवाडीचे मंडळी आहेत, काही चौदरवाडीची आहेत, कांबळेश्वरची सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. वास्तविक कांबळेश्वर आज होते, आपण थोडस पुढे घेतोय. मी ऐकलं तिथं फार मोठा जंगी कार्यक्रम आहे. अनेक बिचारी बोकडांचे जीव त्या ठिकाणी गेलेले आहेत. बरोबर आहे का? हा सगळा प्रकार थांबवायचा आहे, तो 7 तारखेला थांबवा एवढीच विनंती करतो. आपणा सर्वांचे आभार मानतो. उद्या साखरवाडीला आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची बरोबर 11 वाजता सभा आहे आणि त्या सभेला मोठ्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती आपणा सर्वांना करतो. पुन्हा एकदा आभार मानून इथून पुढे जायची आपणा सर्वांची परवानगी घ्या.